मागच्या अधिवेशनामध्ये भाऊ मी गकुन मध्ये राहणारी जी काय तुम्ही परवा आपल्या भाषणात सांगितलं 13,000 घर देणार होते, 6,700 घर देऊ. त्या 6,700 लोकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा देणार आहे भाऊ. मागच्या अधिवेशन मध्ये भाऊ मी मांडलेलं आहे. अध्यक्ष महोदय, हा फार महत्वाचा विषय. अध्यक्ष महोदय, 12-15 वर्ष आला अध्यक्ष महोदय, ती लोक फार अडचणीत राहतात. अध्यक्ष महोदय, आज 12-15 वर्ष झालं ती घरकुल पूर्णपणे तयार झालं नाही. अध्यक्ष महोदय, तिथं आर्थिक दुर्बल घटक राहतात. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, ते सर्व लोक हे 400 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये राहतात. अध्यक्ष महोदय, त्यांना आपण कुठल्याही पद्धतीच्या सुखसोयी अम्युनिटीज आपण देणार होतो, ज्या सुविधा देणार होतो, त्या कुठल्याही आजपर्यंत दिलेल्या नाहीत. अध्यक्ष महोदय, पावसाळ्यामध्ये त्यांचा पहिला मजला हा पाण्यामध्ये असतो. अध्यक्ष महोदय, जास्त पाऊस झाला, पाण्याच्या पिण्याच्या ज्या टाक्या आहेत त्या टाक्या सुद्धा पाण्याच्या त्या पावसाच्या पाण्यामध्ये असतात. फार अडचणीत राहतात. अध्यक्ष महोदय, त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतनं राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी माझी मागणी या निमित्तानं आहे. सर, 6,700 लोकांचा टॅक्स माफ करण्याच्या संदर्भातली भूमिका सुद्धा भाऊ येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण घ्यावी अशा प्रकारची विनंती करतो. मी केवळ एवढंच सांगण्याकरता आलो आहे, महेश दादांनी आता काही मागण्या या ठिकाणी केल्या, त्या मागण्या सोडा. अरे महेश दादा करता हा देवा भाऊ बेरर चेक आहे, बेरर चेक. जेवढ्या मागण्या येतील, जेवढ्या मागण्या, ती प्रत्येक मागणी सोडवली जाईल. जी जी तुमची आशा, आकांक्षा आणि अपेक्षा असेल ती पूर्ण करण्याची गॅरंटी हा देवा भाऊ या ठिकाणी घेतो. गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी कमळ चिन्हासमोरील बटण दाबून भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमतांनी विजयी करा.